तुमच्या दोघा नवरा-बायकोत पण भांडणं होतात का हो? त्या नवरा-बायकोच्या भांडणातला एक नियम आहे, घर हे दोघांचं असतं. एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं. आपला प्रॉब्लेम काय आहे, की आपण दोघं एकमेकाला समजून घेत नाही आणि मेन म्हणजे कसं असतं, आपण दोघंही एकमेकांचा रिस्पेक्ट करत नाही. तर रिस्पेक्ट एकाच बाजूने होणं गरजेचं असतं का? रिस्पेक्ट दोन्ही पण बाजूने होणं गरजेचं असतं. जर म्हणजे प्रत्येक गोष्ट ही आपल्याला डोळ्यातच कळते. आपण नवऱ्याशी कसं बोलतोय की नवरा बायकोशी कसं बोलतोय, ते दोघांच्या मनातलं उत्तर हे त्यांच्या डोळ्यातच असतं. डोळ्यात जर प्रेम दिसलं, तर समोरचा माणूस पण व्यवस्थित बोलायला लागतो. आपण जर एकमेकांच्या भावना समजून घेतल्या, तर आपल्या दोघांच्या जीवनातलं जे रिलेशनशिप असतं, ते चांगलं होण्यास खूप मदत होते. यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. तर उदाहरण घ्या, आपलं नवीन लग्न झालेलं असतं. आपण इम्पॉर्टन्स कोणाला देतो? घरातल्या माणसाला देतो की आपल्या नवऱ्याला देतो? तर त्यातलं एक उदाहरण घ्या. समजा आपल्या नवऱ्याला नॉन-व्हेजची भाजी खूप आवडते. तर नॉन-व्हेजची भाजी आणि तसं पण आपण किचनमध्ये काम करत असतो. तर आपण त्यांच्या आवडीसाठी नॉन-व्हेजची भाजी बनवतो. तर भाजी कशी बनवतो आपण? 2-3 तास उभं राहून किचनमध्ये भाजी बनवतो आणि ती आपल्या नवऱ्याला वाढतो आणि वाढली की त्यांना आवडत नाही, ते खात नाही. मग आपल्याला येतो राग. का येतो राग आपल्याला? तर आपल्याला असं वाटतं आपण एवढी मेहनत केली तरी पण त्यांनी खाल्ली नाही. मग आपल्या दोघांमध्ये सुरू होतात वाद. तर का खाल्ली नाही याचा विचार आपण केलाय का? तर कसं असतं, आपण भाजी बनवतो तिखट आणि आपल्या मिस्टरांना आवडत नसतं तिखट. पण आपण एकत्र कुटुंबात किंवा 1-2 एक्स्ट्रा मेंबर असेल, तर त्यामध्ये राहतोय. तर आपण काय करतो, ती भाजी बनवतो तिखट आणि त्यांना आवडत नसतं तिखट. तर मग आपण विचार केलाय का? त्यांना तिखट आवडत नाही ना, आपण तिखट भाजी का बनवली आहे? तर मग यामध्ये कसं सुरू होतं, आपण ज्यावेळेस त्यांना वाढतो, ती भाजी लागते तिखट, ते खात नाही. मग आपल्याला येतो राग आणि त्यातल्या त्यात घरात ते आपल्यावर चिडले, तर घरातलं एखादं मेंबर जर मध्ये बोललं, तर बोलणारे पण काय बोलतात, माझं पण उदाहरण घ्या, तुमचं पण उदाहरण घ्या, आणखी कोणाचं उदाहरण घ्या. तर बोलणारे काय म्हणतात, "तुला माहीत होतं त्याला तिखट भाजी आवडत नाही, तू का बनवली?" असं जर कोणी म्हटलं तर जेवणात मिठाचा खडा. मग कसं होतं, आपले वाद विकोपाला जातात. त्यामुळे मग आपणच काय करायचं, आपण एवढं किचनमध्ये असणार आहेत, तेव्हा किचनमध्ये असणार आहेत. तर अगोदर सरसकट भाजी बनवून घ्यायची, कमी तिखट. मग आपल्या मिस्टरांना भाजी काढून ठेवायची आणि मग बाकीच्यांसाठी त्यामध्ये थोडंसं तिखट एक्स्ट्रा टाकायचं. एवढं टाकलं तर वाद होतात का? नाही होत. पण आपण हे समजून घ्यायला आपण तरी समजून घेतोय का? का त्यांना तिखट आवडत नाही, आपण त्यांच्या आवडीचं बनवावं. आपण प्रयत्न करतो, पण त्यातलं नेमकी डिटेलमध्ये त्याच्या मुळाशी जात नाही ना आपण. त्यांना काय आवडतंय, काय नको, कसं पाहिजे, कसं नाही. आता हे तर झालं जेवणाचं. आपण समजून घेऊ शकतो, वागवू शकतोय. मी तुम्हाला काही गोष्टी उदाहरणासहित सांगते. त्यातून तुम्हाला कितपत समजून घ्यायचंय ते तुम्ही बघू शकता. पण मी एकदम सरळ आणि साध्या भाषेत मांडते मला जे वाटतं ते. तर दुसरं एक कारण, समजा आपले मिस्टर बाहेरून आले, तर ते ऑफिसला जातात किंवा शेतात जातात किंवा त्यांचा एखादा बिझनेस असू शकतो. त्यामध्ये ते दमलेले असतात किंवा मग त्यांचं बाहेर कुणाशी थोडंसं वादविवाद झालेले असतात. ते घरात येऊन चिडचिड करू लागले, की आपण त्यांच्यावर डबल चिडतो. आपल्या अपेक्षा काय असतात? आपण दिवसभर काम करतो. आपल्या मिस्टरांनी येऊन आपल्याशी 5 मिनिटं तरी प्रेमाने बोलावं. आपण पण त्यांची कंडिशन समजून घेतली पाहिजे ना. नाही किंवा मग आपण एकत्र घरात असलो, तर सासूबाईने असं केलं, जाऊबाईने तसं केलं, अशा गोष्टी त्यांच्यासमोर मांडण्यात मग आपला वेळ कुठे जातो? आपण त्यांच्यावर चिडचिड करतो, ते आपल्यावर चिडचिड करतात आणि यामध्ये काय होतं, फायदा तिसऱ्याचा होतो. त्यामध्ये सगळेजण फक्त मजा पाहायला असतात. वाद कोणाचा होतो? आपल्या दोघांचा. आपण 2 शब्द बोलणार, ते 2 शब्द बोलणार, यामध्ये एकमेकाचा पाणउतारा होऊन जातो आणि मग सगळं घरच त्यांची किंमत करू लागतं. बऱ्याचशा लेडीजचं म्हणणं कसं असतं, की माझा नवरा माझी किंमत करत नाही, त्यामुळे माझ्या घरातले माझी किंमत करत नाही. पण हे असू पण शकतंय तसं. तर त्यामध्ये आपण पहिली बाजू जर एक पाऊल आपण मागे घेतले तर काही हरकत आहे का? आपण पण करावं ना. ते बोलत असले का आपण त्यावेळेस थोडंसं शांत बसावं. भांडण विकोपाला कधी जातं किंवा एकमेकाची म्हणजे आपला नवरा आपल्यावर चिडतो कधी, ज्यावेळेस आपण तो सांगतो त्या गोष्टी ऐकत नाही. मग आपण पण काही गोष्टी समजून घ्यायला आणि ऐकायला पाहिजेत ना. ज्यावेळेस दोघं पण चिडलेले असतात, त्यावेळेस भांडण विकोपाला जातं आणि दोघांपैकी एक जणाने शांत बसायचं. तेवढं भांडण मिटोपर्यंत 1-1.5 तास किंवा 1 दिवस जरी गेला, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग आपण आपलं पॉइंट मांडू शकतोय, की तुम्ही इथं चुकत होते, तुम्ही असं बोलले, असं बोलायला नकोय. त्यावेळेस त्यांची पण मानसिक स्थिती असते, की तुम्ही काय बोलतात ते समजून घेण्याची.
आणि तिसरा मुद्दा, आपलं लग्न झालं की 2 महिने, 3 महिने, 6 महिने किंवा 1 वर्ष आपण एकमेकांना वेळ देतो. मुलं झाली किंवा मुलं जरी नाही झाली, आपण एकत्र कुटुंबात असतो. आपली फर्स्ट प्रायोरिटी काय असते, आपल्याला त्या घरात ॲडजस्ट होताच खूप वेळ लागतो. मग ते ॲडजस्ट होण्यामागं आपण काय करतो, सासू-सासऱ्यांच्या, बाकीच्यांच्या सगळ्यांच्या पुढं-पुढं करतो. पण जो वेळ आपण आपल्या नवऱ्याला द्यायला पाहिजे, तो आपण देत नाही. आपलं जे वैवाहिक जीवन आहे ते रोमॅन्टिक किंवा प्रेमळ पाहिजे. मग कसं ते घरात आले की त्यांचं जेवण होईपर्यंत तरी आपण त्यांच्यापाशी बसलं पाहिजे. नाहीतर आपण काय करतो, त्यांना जेवायला ताट वाढून देतो आणि मोबाईल घेऊन बसतो किंवा टीव्ही पाहत बसतो. मग आपल्यातल्या विचारांची देवाणघेवाण कधी होणार? आपण जर एकमेकांना आपल्या मनात काय चालू आहे, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर पण दोघं एक चांगले मित्र बनवू शकतोय की नाही? तर यापैकी अशी उदाहरणं घेऊन बघा तुम्ही. तुम्ही म्हणजे तुमचं पण वैवाहिक जीवन खूप छान होऊ शकतं. सध्या बघा म्हणजे Instagramवर किंवा YouTubeवर भरपूर रील्स येतात, की नवरा चांगला नसतो, त्याला ठोकून टाकून नीट करायचा असतो. त्याचाच अर्थ आपण पॉझिटिव्हली घेतला तर, आता आपण जर परफेक्ट नवरा जर शोधला, आत्ताच्या सध्याच्या जनरेशनमध्ये सुद्धा, तर परफेक्ट माणूस कोणी आहे का? तसं पाहता-पाहता आपण म्हातारं झालो तरी आपल्याला परफेक्ट माणूस मिळणार नाही किंवा जेंट्स जरी असेल, तर त्यांना परफेक्ट बायको मिळणार नाही. तर मग काही गोष्टी कशा असतात, काही गुण, काही अवगुण ते थोडेसे बाजूला ठेवून जर आपण एकमेकांना साथ दिली किंवा एकमेकांना समजून घेतलं, तर आपला संसार हा कडीत जायला नक्कीच मदत होईल. होईल की नाही? आपण एक गोष्ट अशी केली तर, तुम्ही आज माझा व्हिडिओ बघताय, तर मी आशा करते तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल. तर त्यामध्ये मी तुम्हाला थोडेसे टॉपिक सांगते. कसं? समजा आपण जर त्यांच्या प्रत्येक गोष्टी हातात हातात जरी दिसल्या, आपल्याला वेळ नसेल हातात द्यायच्या, जर जागेवर ठेवल्या तर आपण काय करतो, बाकीच्याचं करता नवरा आपल्याला समजून घेईन म्हणून आपण त्यांच्या गोष्टी मागे ठेवतो आणि वादाचं कारण नेमकं तेच होतं. मग आपण काय करायचं, त्यांचे कपडे, त्यांचे शूज किंवा त्यांची चप्पल किंवा त्यांना काय पाहिजे खायला, या सगळ्या गोष्टींचं जर व्यवस्थित ध्यान ठेवलं, तर मग आपल्यात वाद होतील का? नाही होणार. विनाकारण कोणी वाद करतं का? नाही करत ना. तर मग त्यामुळे तुम्ही काय करायचं, त्यांच्या सर्व गोष्टी वेळच्या वेळी आणि जागच्या जागी ठेवायच्या. त्यांनी मागायच्या अगोदर प्रत्येक गोष्ट दिली. हे बघा, आता आपला स्त्रीचा जन्म आहे. आपल्याला थोडासा म्हणजे आपल्याला थोडंसं का होईना एकमेकांना समजून घेऊन आणि एक पाऊल मागे घेऊन जगलो, तर आपण पण आपलं पण जीवन सुटसुटीत होऊ शकतंय की नाही? त्या पद्धतीने तुम्ही जर एकमेकांना साथ दिली किंवा त्यांच्या प्रत्येक गोष्टी जागच्या जागी ठेवल्या, त्यांना थोडासा वेळ दिला, तर आपलं पण नातं घट्ट होऊ शकतंय. तर हे असे छोटे-छोटे पॉइंट्स आहेत, जे मला वाटते आपल्या नात्यामध्ये असणे गरजेचे. आणि नवऱ्याच्या हृदयात जाण्याचा रस्ता त्याच्या पोटातून असतो. त्यामुळे त्यांना ज्या गोष्टी आवडतात, जशा गोष्टी आवडतात, आणून देणारे तेच असतात. आपल्याला फक्त बनवून द्यायचं असतं. त्यामध्ये जर आपण थोडासा राग-राग, थोडंसं त्यांना जे आवडत नाही ते बनवलं, तर मग दोघांच्यामध्ये प्रेम कसं उत्पन्न होईल? त्यामुळे तुम्ही त्यांना जास्त वेळ द्या आणि त्यांना हव्या त्या गोष्टी करून द्या आणि सर्व गोष्टी जागच्या जागी ठेवा. आणि एक चिडलेले असले तर त्यांचा मूड पाहून बोलायचा प्रयत्न करा, म्हणजे ते पण शांत राहतील. तर हे असे छोटे-छोटे टॉपिक्स मी तुम्हाला सांगितले. कसा वाटला व्हिडिओ? नक्कीच मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.